या सत्रात आपण LMV किंवा HMVच्या डिझेल इंजिनमधील विविध भाग ओळखा, तसेच इंजिन सुरू करणे आणि थांबवण्याच्या पद्धती याविषयी शिकणार आहोत। या सत्राच्या शेवटी तुम्ही हलक्या मोटर वाहनांच्या आणि किंवा अवजड मोटर वाहनांच्या डिझेल इंजिनमधील विविध भाग ओळखू शकाल, विविध प्रकारच्या इंजिन क्रॅकिंग पद्धतींची यादी करू शकाल, डिझेलच्या सुरुवातीच्या पद्धतींचे विविध प्रकार समजावून सांगू शकाल, तसेच इंजिन आणि डिझेल इंजिन थांबवण्याची पद्धतही स्पष्ट करू शकाल। आता डिझेल इंजिनचे वेगवेगळे भाग ओळखूया। आवश्यक साधने, उपकरणे आणि साहित्य सहज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। कट सेक्शन मॉडेल डिझेल इंजिन वर्क बेंचवर ठेवा। डिझेल इंजिन कट सेक्शन मॉडेलमधील भाग ओळखा। रेडिएटर, अल्टरनेटर, इनलेट मॅनिफोल्ड, सेल्फ स्टार्टर, डीपस्टिक, वॉल्व कव्हर, इंधन फीड पंप, इंधन फिल्टर, फ्लायव्हील आणि हाऊसिंग, वॉटर पंप, एक्झॉस्ट मॅनिफोल्ड, इंजिन हेड, वॉल्व असेंबली, रॉकर आर्म, पिस्टन, कनेक्टिंग रॉड, क्रँकशाफ्ट, टायमिंग गिअर, ऑइल पंप हे शोधा। इंजिन सुरू करण्यासाठी खालील विविध पद्धती वापरल्या जातात: हँड क्रँकिंग, इलेक्ट्रिक मोटर क्रँकिंग, हायड्रॉलिक क्रँकिंग मोटर्स, कॉम्प्रेस्ड एअर क्रँकिंग आणि गॅसोलिन इंजिन स्टार्टिंग। हँड क्रँकिंगमध्ये हँडल किंवा दोरीसह क्रँकचा वापर करून लहान डिझेल इंजिन सुरू केले जाते। इलेक्ट्रिक मोटर क्रँकिंग प्रणालीमध्ये इंजिनचे फ्लायव्हील फिरवण्यासाठी स्टार्टर मोटर वापरली जाते। स्टार्टर मोटरला वीज पुरवण्यासाठी बॅटरी वापरली जाते। हायड्रॉलिक क्रँकिंग मोटर सिस्टीममध्ये हायड्रॉलिक फ्लुइड दबावाखाली हायड्रॉलिक स्टार्टर मोटरमधून इंजिन फ्लायव्हील फिरवण्यासाठी जातो। द्रवपदार्थाचा दाब निर्माण करण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी हातपंप किंवा इंजिनवर चालणारा पंप दिला जातो। दबावाखाली असलेला हा द्रव संचयकामध्ये जमा होतो। प्रारंभिक लीव्हर दाबल्यानंतर कंट्रोल व्हॉल्व हायड्रॉलिक फ्लुइडला दबावाखाली हायड्रॉलिक स्टार्टर मोटरमधून जाण्याची परवानगी देतो। कॉम्प्रेस्ड एअर क्रँकिंग पद्धतीमध्ये जेव्हा पिस्टन पॉवर स्ट्रोकच्या सुरुवातीला सर्वात वरच्या डेड सेंटरमध्ये असतो, तेव्हा इंजिनला क्रँक करण्यास सक्षम असलेल्या दाबाने रिव्हायव्हरमधील कंप्रेस्ड हवा इंजिनच्या सिलेंडरच्या डोक्यामध्ये स्वयंचलित सुरुवातीच्या झडपेद्वारे प्रवेश करते। जेव्हा इंजिन पुरेशा वेगाने वळते, तेव्हा इंजेक्ट केलेले इंधन प्रज्वलित होते आणि इंजिन स्वतःच्या शक्तीवर चालते। त्यामुळे हवेचा पुरवठा खंडित होतो। हवेचा दाब निर्माण करण्यासाठी एअर कंप्रेसरचा वापर केला जातो। एअर कंप्रेसर इंजिन किंवा इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालवले जाते। हेवी ड्युटी अर्थ मूव्हिंग इंजिन सुरू करण्यासाठी गॅसोलिन इंजिन वापरले जाते। गॅसोलिन इंजिन क्रँकिंगद्वारे किंवा इलेक्ट्रिक मोटरद्वारे सुरू केले जाते। गॅसोलिन इंजिन नंतर जड इंजिनला क्रँक करते। साधारणपणे इंजिनचा वेग किमान पातळीवर कमी केल्यानंतर इंधन पुरवठा कमी करून डिझेल इंजिन बंद केले जाते। येथे सूचीबद्ध केलेली आवश्यक साधने, उपकरणे किंवा यंत्रसामग्री आणि साहित्य उपलब्ध असल्याची खात्री करा।
रेडिएटरमधली पाण्याची पातळी तपासा आणि आवश्यक असल्यास टॉपअप करा. आवश्यक असल्यास इंजिन ऑइलची पातळी टॉपअप तपासा. बॅटरीमधील इलेक्ट्रोलाइट तपासा आणि डिस्टिल्ड वॉटरसह टॉपअप करा. मुख्य स्विचमध्ये किल्ली घाला आणि चालू स्थितीकडे किल्ली फिरवा. डॅशबोर्डमधले इशारा दिवे काय आहेत त्याकडे लक्ष द्या. बॅटरी दिवे लाल रंगात चमकतात म्हणजेच बॅटरी डिस्चार्ज होत आहे. इंजिन ऑइल लाईट लाल रंगात चमकतो म्हणजे इंधन कमी आहे किंवा शून्य आहे. पार्किंग ब्रेक लाईट लाल रंगात चमकतो म्हणजे पार्किंग ब्रेक लावला आहे. सीट बेल्टचा दिवा लाल रंगात चमकतो याचा अर्थ ड्रायव्हरने सीट बेल्ट लावलेला नाही. पार्किंग ब्रेक सोडा. आता लाईट लाल रंगाचा दिसणार नाही. सीट बेल्ट नीट लावा म्हणजे आता लाल प्रकाशही दिसणार नाही. गिअर तटस्थ स्थितीत शिफ्ट करा. इंधन गेजवरील सूचना वाचा. इंधन गेज रिकामे आहे का पूर्ण आहे ते नीट वाचा. तापमान मापकाचे निरीक्षण करा, ते किमान तापमान दाखवते. इंजिन सुरू करताना ॲक्सिलेटर पेडल दाबू नका. इंजिन सुरू करण्यासाठी स्टार्टर पुश बटन दाबा किंवा इग्निशन की पुढे सुरू करा. इंजिन सुरू होताच स्टार्टर बटन किंवा इग्निशन की सोडा. इंजिन सुरू असताना स्टार्टर बटन किंवा की चालवू नका. जर इंजिन ताबडतोब सुरू झाले नाही तर स्टार्टर बटन दाबा, मात्र 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ दाबून ठेवू नका. त्यामुळे बॅटरी डिस्चार्ज होईल आणि जास्त गरमही होऊ शकते. आरपीएम मीटरमध्ये निष्क्रिय गती आरपीएम तपासा. आरपीएम स्थिरपणे वाढवण्यासाठी ॲक्सिलेटर पेडल दाबा आणि इंजिन गरम होऊ द्या. इंजिन थांबवण्यासाठी ॲक्सिलेटर पेडलमधून पाय काढा आणि इंजिन थांबवण्यासाठी इग्निशन की बंद स्थितीकडे वळवा. आता आपण LMV किंवा HMVच्या डिझेल इंजिनमधील विविध भाग ओळखा, तसेच इंजिन सुरू करणे आणि थांबवण्याच्या पद्धती या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्ही हलकी मोटार वाहने आणि किंवा हेवी मोटार वाहने म्हणजेच HMVच्या डिझेल इंजिनमधील वेगवेगळे भाग ओळखण्यास सक्षम असाल. विविध प्रकारच्या इंजिन क्रॅकिंग पद्धतीची यादी करू शकता आणि डिझेल इंजिन सुरू करण्याच्या पद्धतींचे विविध प्रकारही स्पष्ट करू शकता. तसेच डिझेल इंजिन थांबवण्याची पद्धतही स्पष्ट करू शकाल.